सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची फास्ट मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहे। भांडूप, घाटकोपर, कुर्ला या ठिकाणी पाणी साचल्यानं लोकल सेवेला पुन्हा एकदा परिणाम झालेला आहे। अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सुरू आहे, मात्र फास्ट वरील सेवा ठप्प आहे। हार्बर मार्गावरची लोकल सेवा ही विस्कळीत आहे। अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून। विशाल, अपडेट्स काय फास्ट मार्गावरचा? सुमारे 5 ते 5.5 तासांहून जास्त वेळ झालेला आहे, मात्र अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली इथे आपण बघू शकतोय। आता रेल्वे प्रशासनानं अधिकृत ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये यांनी अशी माहिती दिलेली आहे की ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जी मध्य रेल्वेची जलद वाहतूक सेवा आहे, जलद लोकल सेवा आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि जी स्लो मार्गावरची वाहतूक आहे ती काही प्रमाणात सुरू आहे। तर हार्बर रेल्वे मार्गावरती ज्या चुनाभट्टी रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे ती हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक सुद्धा पूर्णपणे जी आहे बंद करण्यात आलेली आहे। आपण इथे बघू शकतो की रात्रभर जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आज पहाटेपासूनच मध्य रेल्वे जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं इथे आपल्याला दिसून येत आहे। थोड्या वेळापूर्वी स्लो असेल वाहतूक किंवा जलद वाहतूक ही सुरू झाली होती, मात्र आता पुन्हा रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे की पाणी साचल्यामुळे जी जलद वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आपल्या प्रेक्षकांसाठी ही महत्त्वाची माहिती आपण पुन्हा एकदा सांगूया। ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची फास्ट मार्गावरची लोकल सेवा ठप्प आहे। धीम्या मार्गावर अप आणि डाऊन दोन्ही बाजूनं हळूहळू वाहतूक सुरू आहे। हार्बर मार्गावरची लोकल सेवा मात्र विस्कळीतच आहे।